उपस्थित सर्व पाहुण्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेचं। मी संतोषदादा दिवेकर उपस्थित आहेत, मी त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतो योगेश सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण संतोषदादा दिवेकर उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करायचा आहे। मित्रांनो, गेली 2 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय। अनेक गावातील दिग्गज खेळाडू या भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत आणि चांगला परफॉर्मन्स करत आहेत आणि गावाचा सर्वांचा साथ आहे या स्पर्धेला। एक चांगली संकल्पना, एकजूट गाव येथे आपल्याला पाहायला मिळतोय। शांतता आणि एकता। बैक टू नो क्रिकेट। आज के दिन का सबसे बड़ा मुकाबला जहां पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। चलते हैं कमेंट्री बॉक्स में सुनील पवार और अजय घरत के साथ। अनेक धन्यवाद संदेश पाटील, सर्वांचं परत मनपूर्वक स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवडच्या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतायत भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021 चा हा दुसरा पर्व। पण मात्र जो जिताबाई सिकंदर पहिल्या सामन्याचा विजेता ठरला होता आदर्श ग्रुप या संघाने दमदार कामगिरी करून आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण या इनिंगचं पहिलं धावतं वर्णन ऐकूया संदेश पाटील यांच्या माध्यमातून। धन्यवाद सुनील पवार सोबत अजय घरत। अजय, पहिला सामना भरपूर धावा पाहायला मिळाल्या। कालच्या दिवसामध्ये देखील याच प्रकारची रन फेस्टिवल दिवस होता कालचा दिवस आणि आज देखील सुरुवात झाली। यस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले। मयूर पाटील आणि प्रल्हादजी नाईक मैदानाच्या आतमध्ये येते आणि ज्ञानेश्वर याच्या हातामध्ये चेंडू दिलाय कर्णधाराने। पंचांच्या भूमिकामध्ये अनेक वर्ष गावासाठी सातत्य क्रिकेट खेळत असताना बाळातरे आणि मिलिंद म्हात्रे पंचांच्या भूमिकामध्ये। मित्रांनो, मिलिंद म्हात्रे ज्याने संपूर्ण ग्राउंडमध्ये जो घास जो गवत होता तो कटिंग करण्याचं काम त्याने वन मॅन आर्मी असं निभवलं होतं, ते आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि भादवड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत। त्यानंतर बाळातरे, त्याच्याबद्दल कोणाला सांगायची काही गरजच नाही आहे, इतका मोठा खेळाडू आहे, महान खेळाडू आहे। नुकतंच झालेल्या TDBL मध्ये त्याने PTC स्टार या संघाला त्याने देखील फायनल मारून दिली आहे, असा हा खेळाडू आहे। बॅक टू नो क्रिकेट। लगेच सामना सुरू करायचा आहे। वेळ कमी खर्च करा कारण की पहिल्या मॅचसाठी तब्बल 11:30 वाजलेले आहेत। गोलंदाजीसाठी ज्ञानेश्वर गुळवी येते, फ्रंटलाईन गोलंदाज। प्रल्हाद नाईक यांच्यासाठी हॅट्रिकसाठी सचिन तरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे। विश्वनाथ पाटील ज्याने प्रत्येक खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक पाटील यांच्या माध्यमातून आणि सुधाकरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून, म्हणजे तब्बल एका हॅट्रिक मागे 1500 रुपये पटकू शकतात प्रल्हादजी नाईक। मात्र क्रिकेट है, क्रिकेट में काही होऊ शकतोय। सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें और तुरंत खेल की शुरुआत करनी है। संदेश, जो पहले इनिंग का एवरेज स्कोर मैंने निकाला है, 7 मैच हुए हैं, 74 का एवरेज फर्स्ट इनिंग स्कोर है यहाँ पर, यानी कि बहुत अच्छे रन्स बनते हैं। तो इस मैच में भी हमें उम्मीद कर सकते हैं कि एक हाई स्कोरिंग मुकाबला देखने को मिले। ये अगदी बरोबर, कारण की दोन्ही संघामध्ये खूप चांगली स्ट्रॉंग फलंदाजी आहे आणि इथून प्रल्हाद नाईक आणि मयूर पाटील प्रयत्न करू शकतात आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी। मिलिंद म्हात्रे सामन्याला सुरुवात करायची आपण। यस, थोडंसं बाईक 4 व्हीलरची जी ग्लास आहे ती मैदानाच्या आतमध्ये येते, आमच्या ठीक आर के पाटील स्टँडच्या मागे पार्क करण्यात आली आहे। तर प्लीज जी कोणाची असेल त्याने ते बाजूला करायची आहे। एक बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळते, अतिशय चांगला हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। एका बाजूला नाईक केबल रायडर्स आणि की NC रायडर्स आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला विनोददादा प्रतिष्ठान दिलीप पाटील यांचा संघ आहे आणि रणजित नाईक
गेम ऑन होत आहे. पंच सिग्नल दाखवत आहेत की हा सामना सुरू होत आहे. आणि ज्ञानेश्वर गुली याच्या हातामध्ये पहिला चेंडू आर के पाकिस्तान एन करून टाकला जाईल. पहिल्या चेंडूवर प्रल्हाद नाईक यांना ऑन साईडला खेळायचं होतं, हवं तसं बॅटवर आले नाहीये. एस्ट्रनच्या वरतून चेंडू लँड झाला. खूप चांगली सुरुवात करताना ज्ञानेश्वर गुलवी इथे पाहायला मिळत आहेत. एक लेजंड क्रिकेटर म्हणून खेळत आहेत. प्रल्हाद नाईक यांच्यासाठी 2 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे संतोष तर यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची इथे सुरुवात आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानेश्वर गुलवी यांच्या माध्यमातून. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप चेंडू, बॅटची येणारी झेल सुटली जात आहे. कॅप्टन प्रेम चव्हाण चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये आणि ते प्रेम चव्हाण चुकी करतोय. बरोबर 11 वाजून 35 मिनिटं झालेले आहेत आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. 30 मिनिटाचा वेल इथे लावण्यात आलेला आहे या पहिल्या डावासाठी. आणि ज्ञानेश्वर याचं देखील मी कौतुक करेल, ज्याने एका चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. प्रल्हाद नाईक यांचा झेल मिळाला असतं, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. एखादी चुकी तुम्हाला क्रिकेटपासून दूर नेऊ शकतो, असा हा क्रिकेट मागच्या चेंडूवर पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. आर के पाकिस्तान इन कडून गोलंदाजी केली जाते. ज्ञानेश्वर गुलवी गोलंदाजी करतोय. समोर मयूर पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं, हवं तसं बॅटवर आले नाहीये. विकेट किपर याच्याकडून झालेल्या 2 मिस्टेक आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवर एक झेल आणि हा चेंडू आपण पाहतोय कलेक्ट करताना सुटला जात आहे. थोडंसं दबावामध्ये खेळत आहे की काय अजय, कारण की पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 चुका स्वतः कर्णधार करतोय. चुका सुधाराव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर दबावामध्ये न खेळता आपल्याला आता मात्र आपल्या संघासाठी खेळावं लागेल, कारण की गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. एक लेजंड क्रिकेटर ज्ञानेश्वर गुलवी गोलंदाजी करतोय. राईट ऑन द विकेट. ऑन साईडला धमाका करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेफ लाईन मध्ये बॉम्ब्स होते, मात्र हे काय चित्र पाहायला मिळतंय. मैदानाच्या आत चेंडू थांबवला जात आहे. खूप मोठा बॅकअप पाहायला मिळत आहे. असं वाटलं की चेंडू हा सीमेच्या बाहेर जाईल, मात्र खूप चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. आमचे ऑफिशियल स्कोर राजू पाटील. गतवर्षी आपण बघितला सायबा मुमीन, यावर्षी राजू पाटील यांचा देखील समावेश झाला आहे BTPL मध्ये. असंच काम करत राहा. पुढच्या वर्षी देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये आम्ही संधी देऊ. मात्र इथे फलंदाजाला संधी दिली नाहीये गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली जातीये. सराव असणं खूप गरजेचं आहे आणि ज्ञानेश्वर गुलवी नेहमी 6 वाजल्यापासून सकाळपासून सराव करत असतात याच ग्राउंडवर आणि त्या ग्राउंडचा देखील त्यांना पुरेपूर फायदा होत आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसापासून षटकार आणि चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळाली. सध्या तरी शांत. इशारा आलाय बाळा तरे आणि मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे. कारण की भीमट चेंडू आणि इथून फ्रीट मयूर पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करेल का षटकार किंवा चौकारासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय चेंडूला. हा चेंडू देखील भरपूर दूर गेलाय आणि बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 पाहायला मिळत आहे. चांगला क्रिकेट खेळलाय. यावर्षी देखील सर्व संघामध्ये समान खेळाडू आहेत. 40+ खेळाडू, ज्युनियर खेळाडू आणि गावातील सिनियर खेळाडू देखील आपण पाहतो खेळताना आणि तालमेल अतिशय चांगला राहिला आहे. कारण की पहिला षटक 40+ खेळाडूचा होता आणि त्या 40+ खेळाडूने आतापर्यंत धावा खर्च केल्या 16 धावा. अक्सर कहा जाता है संदेश कि जो चीज़ बिगड़ी नहीं है उसको बनाने का प्रयास नहीं करना चाहिए. गेंदबाज के साथ कुछ वही हुआ है. बहुत अच्छी बॉलिंग कर रहे थे, गुड लेंथ पर डाल रहे थे, बैक ऑफ लेंथ रख रहे थे, अच्छा उछाल मिल रहा था, गेंद थोड़ी मूव भी हो रही थी उनकी. लेकिन फिर आखिर में उन्होंने क्या किया कि शायद विकेट नहीं मिला था, उस वजह से कुछ अलग करने का प्रयास किया. बीमर कर बैठे वो, शायद यॉर्कर भी डालना चाह रहे थे, गेंद हाथ से छिटक गई, बीमर हो गई, उस पर छक्का लगा और फिर एक और कमज़ोर गेंद देखने को मिली.
तो जिस तरह से खेल चल रहा था उस तरह से चलने देते ज्ञानेश्वर गुलवी तो उनके लिए और ज़्यादा फायदेमंद साबित हो सकता था, लेकिन अंत में थोड़ी सी गलती हुई और 2 बड़े हिट्स देखने को मिले मयूर पाटिल के बल्ले से। अच्छी शुरुआत ये कही जा सकती है विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान के लिए। 1 ओवर के बाद स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के। अगदी येस, अगदी बरोबर अजय ज्या प्रकारे उल्लेख केला तो पहिल्या षटकाचं, कारण की शेवटचे 2 चेंडू खूप निर्णायक राहिले, ते म्हणजे विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी आणि त्याच्यावर मयूर पाटील याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. अमोल तर येत आहे एक ज्युनियर खेळाडू श्याम नाईक गेलेली एन कडून. प्रल्हाद नाईक यांना कट करण्याचा प्रयत्न, गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकदम कंप्लीट केली जाते. खूप चांगली सुरुवात करताना अमोल आपल्या गोलंदाजीला आपला पाहायला मिळतोय. प्रल्हाद नाईक सिंगल डबलने स्ट्राईक लोडेट करतायत, 2 धावांवर खेळत आहेत आणि मयूर यांच्या बॅटमधून 14 धावा आतापर्यंत आल्यात. हॅट्रिक ऑन आहे, पाहूया मयूरसाठी, पाहूया हॅट्रिक कंप्लीट करेल का या BTPL भादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग मध्ये. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक पाहायला मिळाली होती, जयेश पाटील अर्थात पॉली याच्या माध्यमातून ती हॅट्रिक कंप्लीट झाली होती. मात्र हा दुसरा फलंदाज बनेल का? येस, अनेक स्पर्धा आम्ही बघितलेल्या आहेत आणि अनेक स्पर्धा मी कव्हर देखील केलेल्या आहेत. लीग मॅचेस ज्यावेळेस आज होत आहेत, संपूर्ण काम जो असतो लीग मॅचेसचं भरपूर काम असतो आणि त्याच्यामध्ये ते कामानंतर जो सरावासाठी वेळ मिळतो, त्या सरावानंतर जे खेळाडू सिनियर खेळाडू खेळतात भगवान स्पोर्ट्स संघाचे, आणि प्रत्येक संघामध्ये ते डिवाइड देखील आहेत, म्हणजे प्रत्येक एक एक स्टार वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण की आपला सामना जवळजवळ 11:35 सुरू झाला आहे आणि 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला आहे येणाऱ्या 6 षटकांसाठी. अमोल तरे राईट आर्म ओव्हर द विकेट सामना गॅलरी इन कडून. पाहूया हॅट्रिक संपन्न करेल का? हॅट्रिकच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केली जाते. ऑफ यस, पायचीच्या स्वरूपात पंचाने इथे यस बॅटची एज लागली होती. यस, चांगला डिसिजन मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि ते विकेट मयूर पाटील याचं विकेट मिळतोय नाईक रायडर्स या संघाला. कमॉन डीजे. भिवंडी ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुभाजी ठाकरे आणि सोबतच करिश म्हात्रे आणि जगदीश नाईक रजा घेतात. या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. भगवान स्पोर्ट आणि BTPL भादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 आपला आभार व्यक्त करतोय. पहिला झटका इथे देत असताना गोलंदाज अमोल तरे काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. 2 चेंडूवर एक पहिला चेंडू बघितला आपण, हलकासा एनर्जीच लागला होता. प्रल्हाद नाईक यांचा एक सिंगल धाव घेतली होती, त्यानंतर एक विकेट प्राप्त करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय हरीश भोईर. अमोल तरी आला, काय गोलंदाजी केली आहे. डीजे दीपेश यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर गुलवी यांना बेस्ट ऑफ लक आहे. सध्या तरी त्यांनी पहिल्या षटकामध्ये दीपेश 16 धावा खर्च केलेल्या आहेत आणि
थोडंसं अडचण आली ते विनोदादा संघा आता मात्र फलंदाज सागर पवार येते आणि इथून पार्टनरशिप होणं खूप गरजेचं झालंय. क्या एक और हैट्रिक देखने को मिलेगी? कोशिश बहुत अच्छी थी गेंदबाज की, लगभग यॉर्कर लेन डालने का प्रयास था, लेकिन बढ़िया शॉट फ्लिक किया हल्के हाथों से और सिंगल लेते हुए पिंटू पाटिल. स्कोर 18 रन 5 विकेटों के नुकसान पर. पार्टनरशिप्स नहीं बन रही है. पहले ओवर में अच्छे रन्स भी आए 16 रन, लेकिन उसके बाद जो मोमेंटम था पहले ओवर में बल्लेबाजों के पास वो उन्होंने गवा दिया. एक के बाद एक विकेट्स लगातार गिरते जा रहे हैं. हेच अगदी बरोबर, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये प्रेम, यावेळेस अजून एक तुम्हाला विकेट मिळेल. काय गोलंदाजी केली आतापर्यंत प्रेम चव्हाण आणि अमोल तरे याने. देखने को मिल रहा है कप्तान प्रेम चौहान द्वारा. उनसे पहले अमोल तरे ने बेहतरीन गेंदबाजी की, हैट्रिक ली उन्होंने और इस ओवर में प्रेम ने 3 विकेट्स चटकाए हैं. क्या शानदार गेंद थी, राउंड द विकेट चले गए, एंगल बनाया, तेज रफ्तार से गेंद की थी गुड लेन पर और थोड़ा अतिरिक्त उछाल भी था उस गेंद में. गति भी अच्छी खासी थी और थोड़ा अतिरिक्त उछाल भी मिला था. बल्लेबाज ने दूर से खेलने का प्रयास किया और आउट हो गए सागर पवार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश नाईक येत आहे. इथं सध्या तरी शांतता पाहायला मिळते. विनोदादा प्रतिष्ठान संघाचे आपल्याला पाहतोय पिंटू वन मॅन आर्मी खेळावं लागेल आपल्या संघासाठी आणि आता मात्र दीपेश नाईकला साथ द्यावी लागेल. पुढच्या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. अजून एक डॉट चेंडू, ऑफ स्टंपवर चेंडू, तर सरेष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फक्त आणि फक्त आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावर. या षटकामध्ये देखील एक धाव खर्च झाली आहे प्रेम चव्हाण याच्या माध्यमातून आणि मागच्या षटकामध्ये अमोल तरेने देखील एक हॅट्रिक कंप्लीट केली, एक धाव दिली आहे. का एक डॉट चेंडू पाहायला मिळेल की षटकार पाहायला मिळेल या चेंडूवर? प्रेम ऑन साईडला धमाका झालाय. तारा मंडल मध्ये चेंडू गेले. भरपूर उशिरानंतर हा षटकार पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना. धन्यवाद डीजे. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. 24 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि विकेटचा विचार केला तर 6 विकेट्स गेलेल्या आहेत. वेल आहे ज्याने ज्याने आपल्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्यांचे सर्वांची आम्ही नावं घेणार आहोत. आज मित्रांनो स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा सामना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर एंटरप्राइजेस संघाने तयारीत राहायचं आहे आणि विनोदादा प्रतिष्ठान या संघाशी पुढील लढत असणार आहे. कारण की आज उपस्थित काजलाबाबू बडे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मानेश्री श्रीनाथ बारकू म्हात्रे यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आणि प्रदीपजी करसन तरे यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आर्थिक मदत. सोमनाथजी तरे यांच्या माध्यमातून संपूर्ण कॅप्स जे आपण पाहतोय खेळाडूंच्या डोक्यामध्ये आहेत. सागर पवार त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडूंची सुविधा झालेली आहे. शरदजी म्हात्रे आणि विजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी ट्रॉफीज संपूर्ण देण्यात आलेल्या आहेत. विजय भगवान जुकर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी जो कालच्या दिवसामध्ये आपण सेलिब्रेशन केक कापला होता तो देण्यात आला होता. अजूनही आहेत नावं, मात्र मॅच ऑन होते. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच मिलिंदजी म्हात्रे यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. वाईटने सुरुवात केली अमोल्याने, मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. वाईस अपकिरवली. एक गोड आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया अजय गर्दे यांचा. धन्यवाद संदेश. 3 ओवर का खेल अभी भी बचा हुआ है पारी में, लेकिन विकेट्स काफ़ी कम बचे हैं विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान के पास. सिर्फ 4 उनके विकेट्स बचे हैं. स्विंग एंड मिस, बहुत बड़ा शॉट खेलना चाहते थे फिर से, हालांकि वाइट गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर अब गेंदबाजी की जा रही है अमोल तरे द्वारा. उनका ये दूसरा ओवर है. पहले ओवर में हैट्रिक ली और सिर्फ 1 रन खर्च किया था, लेकिन इस ओवर की शुरुआत उतनी अच्छी देखने को नहीं मिल रही है. लगातार 2 वाइट गेंदें की है. स्कोर इस समय 26 रन 6 विकेटों के नुकसान पर. विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान और NC राइडर्स के बीच में ये मैच. इस बार बल्ले के अंदर लगी है डिप स्क्वायर लेग की तरफ. फील्डर 2 खिलाड़ी प्रयास कर रहे हैं अंदर बाउंड्री के रोकने में कामयाब, लेकिन गेंद अब मिड विकेट की तरफ जा रही है डीप में. हाथ से लगने के बाद 2 रन लेने का इसी बीच समय था पिंटू पाटिल के पास.
अजय पिंटू याला शेवटच्या 3 षटकापर्यंत थांबावं लागेल, कारण की स्लॉगर जे षटक आहेत इथून जास्त नाही आहे. 50 धावा अजूनही जुळवाव्या लागतील, कारण की या खेळपट्टीवर भरपूर धावा बनताना आपण बघितलेत कालपासून. जी हाँ, 74 का पहले पारी का औसतन स्कोर रहा है पहले 7 मैचेस में, तो कहीं ना कहीं उतने नहीं तो फिर भी 60-65 की तरफ तो देखना ही होगा. बढ़िया गेंद, ओ डायरेक्ट हिट लगता तो काम तमाम हो सकता था वहाँ पर दीपेश नाइक का. अभी भी हालांकि हम देखें तो दो बहुत अच्छे बल्लेबाज हैं. पिंटू पाटिल तो सभी जानते हैं कि बहुत महान बल्लेबाज है. भिवंडी सिटी क्रिकेट में कई रिकॉर्ड्स उनके नाम, सबसे बड़ा रिकॉर्ड एक ओवर में 49 रनों का भी उनके ही नाम है. और दूसरे बल्लेबाज है दीपेश नाइक जो महाराष्ट्र पुलिस में है. बड़े फिट खिलाड़ी है, एक छक्का भी जड़ा है और बड़े ताकतवर शॉट्स लगा सकते हैं. अच्छी टाइमिंग के साथ भी शॉट्स लगा सकते हैं. तो अंत तक खेलेंगे तो ज़रूर एक अच्छा स्कोर बन सकता है. गति में परिवर्तन, लेकिन उसको पहचान लिया था. हाफ वाली में लेकर ड्राइव किया. डीप में बढ़िया फील्डिंग, वहाँ पर डीप कवर में एक ही रन लेने का अवसर. अच्छा मिश्रण करते हैं अपनी गेंदबाजी में अमोल तरे. पहले ओवर में हमने देखा एक बहुत बढ़िया इन स्विंगर पहली ही गेंद उन्होंने डाली थी, बल्कि दूसरी गेंद थी वो, उस पर विकेट मिला. उसके बाद ऑफ स्टंप के बाहर लगातार गेंदबाजी करते रहे. कुछ इस तरह से इस बार पुल करने का प्रयास पिंटू के. हालांकि बल्ले के बीचों बीच गेंद नहीं लग रही है. हर गेंद पर वो भी बड़ा शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं, लेकिन अभी तक कोई चौका या छक्का उनके बैट से नहीं निकला है. 4 पर पिंटू, 7 पर बैटिंग कर रहे दीपेश नाइक और टीम का स्कोर हुआ है 31 रन 6 विकेटों के नुकसान पर. हेच अगदी बरोबर, कारण की अजूनही 2 षटकांचा खेळ या षटकानंतर बाकी आहे. एक पार्टनरशिप पाहायला मिळते अजय. मिस टाइम स्ट्रोक, आसान सा कैच विकेट कीपर के लिए. सॉफ्ट डिसमिसल, एक और विकेट झटक लिया है अमोल तरे ने. के बल्लेबाजों को पार्टनरशिप से एलर्जी है. आपने पार्टनरशिप का नाम निकाला और बल्लेबाज आउट हुए. येस अगदी बरोबर आहे, कारण की जर गोलंदाजीचा विचार केला अमोल तरेने आतापर्यंत 4 विकेट घेतल्यात. अजय काय गोलंदाजी केली आहे. ज्युनियर कॅटेगरीमधून हा गोलंदाजी करतोय आणि चमकतोय या मैदानावर, कारण की सिनियर खेळाडूंना देखील त्यांनी बात केली आहे. वेलकम आगमन झाला आहे. गोल्डन मॅन आमचे मित्र सोमनाथजी तरे यांचं आगमन झालं आहे. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कॅप्स जे आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या डोक्यामध्ये आहेत, त्याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सोमनाथजी मात्रे आपण व्यासपीठावर यायचे. आमचे मित्र गोल्डन मॅन. नए बल्लेबाज जीत शेलार आए हैं सामना करते हुए अगली गेंद का. ओ बढ़िया गेंद, इस बार विकेट टू विकेट रखा था. रक्षात्मक तरीके से खेला, मानो टेस्ट क्रिकेट चल रहा हो. कुछ इस अंदाज में गेंद को सम्मान दिया गया. तो इसके साथ ही ये सफल ओवर अमोल तरे का समाप्त होता हुआ, सफल स्पेल उनका समाप्त हुआ. 2 ओवर्स में उन्होंने केवल 8 रन दिए और 4 विकेट्स चटकाए. लाजवाब गेंदबाजी. 4 ओवर का खेल पूरा हो चुका है. स्कोर हुआ है 31 रन और 7 बल्लेबाज आउट हो चुके हैं. दोन्ही संघाचे कॅप्टन्स मयूर शिंदे पाहिजे, संघाच्या कॅप्टन्सनी तयारीत राहायचं आहे. आणि अजय मी तर म्हणेन इथून 12 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि विकेट देखील जास्त नाही आहेत. पिंटू पाटील याला आता मात्र इथे अटॅक करावा लागेल. नवीन फलंदाज जीत शेलार आल्या मैदानाच्या आतमध्ये. या धावसंख्येचा विचार केला फक्त 31 धावा धावबलकर लागलेल्या आहेत. काफ़ी निराश किया है अभी तक के खेल में विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान के बल्लेबाजों ने. प्रहलाद नाइक और मयूर पाटिल आए थे बल्लेबाजी के लिए शुरुआत में. हालांकि मयूर पाटिल ने 2 बैक टू बैक छक्के लगाए थे पहले ओवर में. 14 रन बनाकर आउट हुए पहले विकेट के रूप में. 17 पर पहला विकेट गिरा था और 17 पर दूसरा, तीसरा, चौथा, 5वां विकेट भी गिरा. 18 पर छठा और 31 पर 7वां विकेट गिरा है. सोनीदास गुळवी यांच्या माध्यमातून ऋतिक गुळवी याच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे आणि पंकज झा आमचे मित्र यांच्या माध्यमातून देखील सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. एक स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर विशाल भुईर यांच्या माध्यमातून देखील स्पोर्ट्स सायकल आहे. स्वर्गीय कमलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो भावेश जोशी यांच्या माध्यमातून होम रेडर. हा भाजवा टेमघर प्रीमियर लीगचा हा क्रिकेट आहे आणि सर्व गावाला वेळ लावून ठेवणारी ही स्पर्धा आहे. बिल्कुल सही. यहाँ पर क्रिकेट के काफ़ी प्रेमी है. बढ़िया स्ट्रोक कट कर दिया है. बैकवर्ड पॉइंट के सामने से निकाला, शानदार शॉट. 4 रन.
बहुत ही सुंदर ये कट शॉट पिंटू पाटिल द्वारा। गेंद में बहुत ज़्यादा उछाल नहीं था, लेकिन बहुत अच्छी पोजीशन में आते हुए थोड़ा सा वेट करते हुए कट किया था, स्क्वायर कट। पॉइंट पर हालांकि खिलाड़ी है, लेकिन पॉइंट के सामने से ये स्ट्रोक खेला गया था पिंटू पाटिल द्वारा। अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए प्रेम चव्हाण। अच्छा बैटल है, दोनों भी बहुत ज़बरदस्त खिलाड़ी है, प्रेम और पिंटू। अल्पेश गायकवाड सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. अल्पेश, तुझं हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट गुणलेखक भिवंडी तालुक्यातील. आता सध्या तरी भिवंडीमध्ये नाही तर भिवंडीच्या बाहेर देखील तो स्पर्धा करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. इस बार पुल किया है पिंटू ने, एक और शानदार शॉट। इस बार मिलेंगे 6 रन। है बॉलर के कि शॉर्ट पिच गेंद होने वाली है, फिर आगे वाली गेंद होने वाली है, उस हिसाब से पोजीशन में आते हैं और शॉट्स लगाते हैं। अगदी बरोबर अजय, कारण की पिंटू पाटीलच्या आता बॅटमधून धावा येत आहेत आणि धावा येणं खूप गरजेचं झालं आहे. रन संख्या 41। अगली गेंद लेकर प्रेम। और ये देखिए, ये दबाव है, बाउंसर का कहीं ना कहीं प्रयास कर रहे थे, पटकी हुई गेंद थी लेकिन दिशाहीन। वाइट का इशारा किया है अंपायर बाड़ा तरे ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 पर पहुंच चुका है। अभी भी संदेश 9 गेंदें पारी में शेष है, और यदि 9 में से 7-8 गेंदें पिंटू खेलते हैं तो शायद ये हो सकता है कि और 25-30 रन जोड़े जा सकते हैं। काबिलियत पूरी है पिंटू पाटिल में। जीत शेलार नॉन स्ट्राइकर से इन पर 9वें नंबर पर आए हैं। और अच्छी गेंद, ये अपील हो रही है, जी हाँ, आउट। कॉट बिहाइंड, खुद बल्लेबाज ने ही आउट डिक्लेयर किया वहाँ पर, और उसके बाद अंपायर की उंगली भी ऊपर उठी। तो ये बहुत ही बढ़िया स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट देखने को मिला है, लेकिन बहुत बड़ा झटका लगा है विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान को। भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधीकर बोलबाला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधीकर बोलबाला. पाचवर टेंभर पडा प्रीमियर लीग. इस टूर्नामेंट का जो लोवेस्ट टीम टोटल है वो 41 रन है, कल देखने को मिला था, लेकिन उससे हालांकि आगे निकल चुके हैं। 8वें विकेट का पतन हुआ है 42 के योग पर। गेंद की लेंथ को खींचा था, बहुत अधिक शॉट भी नहीं रखा था, लेकिन बहुत अच्छी रफ्तार के साथ अच्छा उछाल प्राप्त किया, और हुक करना चाहते थे पिंटू, लेकिन बल्ले का किनारा लगा और कॉट बिहाइंड आउट हुए। आउट होने से पहले 15 रन बनाए पिंटू पाटिल ने। नए बैट्समैन नंबर 10 पर बालू पाटिल आए हैं। केवल 2 विकेट्स बचे हैं। शानदार गेंद, एंगल का जिस तरह से इस्तेमाल किया है प्रेम ने वो काबिले तारीफ है। कंधे का जोर लगाकर बॉलिंग कर रहे हैं, और उनकी गेंदबाजी में ये खासियत रही है कि उनकी गेंद टप्पा पड़ने के बाद कुछ ज़्यादा ही तेज़ गति से बैट्समैन की तरफ आ रही है, जिसके चलते कई बल्लेबाज परेशान हुए हैं उनके विरुद्ध इस पारी में। और अच्छा उछाल भी उनको मिल रहा है जब भी वो बैक ऑफ लेंथ रख रहे हैं। इस बार दिशाहीन है, वाइड, हाँ, काफ़ी तेज़ करने के चक्कर में वाइड गेंदबाजी भी उन्होंने की है, लेकिन कुल मिलाकर काफ़ी सफल साबित हुए हैं। 4 विकेट्स चटका चुके हैं, 4 विकेट अमोल ने भी लिए। टीम का टोटल 43, तो 8 विकेट्स गिरे हैं, उसमें से 4-4 विकेट्स अमोल और प्रेम के खाते में। 5वें ओवर का खेल चल रहा है। इस ओवर की आखिरी गेंद, बढ़िया गेंद, इस बार फुल रखा था, विकेट टू विकेट, किसी तरह से अपना विकेट बचाते हुए बल्लेबाज। तो इस तरह से ये ओवर भी खत्म होता हुआ 5 ओवर का खेल पूरा हुआ। विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान का स्कोर है 43 रन 43, 8 विकेटों के नुकसान पर। मी म्हणेल अजय, अजूनही संधी आहे, कारण की शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. इथून 15 धावा अजून जोडाव्या लागतील तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. यानंतर मयूर एंटरप्राइजेस आणि विनोद दादा प्रतिष्ठान या संघाला देखील आपण खेळताना पाहणार आहोत. आता चर्चा करूया आपण गोलंदाज प्रेम आणि अमोल याची आपण पाहायला मिळतोय, कारण की 4-4 विकेट दोन्ही गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये एक हॅट्रिक अमोल तरी याची आहे, आणि ज्युनियर कॅटेगरीमधून एक खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
जी हाँ, जूनियर खिलाड़ियों के लिए तो बहुत अच्छा प्लेटफॉर्म है और सीज़न की शुरुआत भी अभी अभी हुई है, तो आने वाले समय में काफ़ी बड़ी बड़ी प्रतियोगिता भी इन खिलाड़ियों को खेलनी है, तो उसके लिए ये अच्छी प्रैक्टिस मैं समझता हूँ भादुआ टिमगरपाड़ा टीम के खिलाड़ियों के लिए। BTPL सीज़न 2 कुल मिलाकर 156 खिलाड़ी इस टूर्नामेंट में खेल रहे हैं, 12 टीमें हैं और 3 ग्रुप्स में इन 12 टीमों को डिवाइड किया गया है, यानी कि एक ग्रुप में 4 टीमें हैं। हर टीम ग्रुप स्टेजेस में 3-3 मैचेस खेलने वाली है। फिलहाल इन दोनों टीमों का ये पहला मुकाबला है इस BTPL सीज़न 2 में और अभी तक हम देखें तो बढ़िया स्थिति में NC राइडर्स टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया उनके कप्तान ने और ज़बरदस्त बॉलिंग खुद कप्तान ने भी है। 2 ओवर में 19 रन देकर 4 विकेट लिए प्रेम ने। नेवर लेकर प्रदीप धीमा डाला था, अब फिर किया आक्रमण, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद ऑफ साइड में चली गई, कोई रन नहीं लिया है वहाँ पर दोनों भी बल्लेबाजों ने। रन मिल सकता था और यहाँ पर अब एक एक रन महत्वपूर्ण है। स्ट्राइक इस समय जीत के पास। जीत शेलारला तर मात्र जीत शेलार खांबाल पाड्याचं बनावं लागेल, धावा बनवावं लागतील। गेंद को आने दिया था, थोड़ी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पंच किया और मिस फील्ड डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। इस बार फायदा उठाया गया, 2 रन पूरे। अब केवल 4 गेंदें बची है, बड़े हिट्स की ज़रूरत है। और 1 शॉट का इशारा अंपायर बालातरे की ओर से, 1 ही रन मिलेगा। स्कोर 44 पर पहुंचता हुआ। कम से कम यही कोशिश होगी कि जो 4 गेंदें बची है वो गेंदें खेल ली जाए, क्योंकि 2 ही विकेट्स बचे हैं। इस बार बढ़िया तरीके से हुक किया है, पीछे कोई खिलाड़ी नहीं है और होता भी तो कुछ फर्क नहीं पड़ता बल्लेबाज को। 6 रन। भादुआ टिमगरपाड़ा प्रीमियर लीग खेळू चला, भादुआ टिमगरपाड़ा प्रीमियर लीग खेळू चला, चला रे। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक और इस सिक्सर के साथ ही 50 रन पूरे होते हुए विनोद दादा प्रतिष्ठान टीम के। बहुत बढ़िया हरकत में आ गए थे, ऑफ स्टंप के बाहर शफल किया, स्विवल करते हुए हुक किया और लॉन्ग लेग बाउंड्री को क्लियर किया बैट्समैन जीत शेलार ने। प्रदीप अगली गेंद लेकर इस बार थोड़ा सा फ्लाइट दिया, फुल टॉस बनी थी लेकिन फायदा ज़्यादा नहीं उठा पाए, सीधे खेला फील्डर के पास डीप स्क्वायर लेग पर और इस बार केवल 1 रन। स्कोर इस समय 51 रन 8 विकेटों के नुकसान पर। जैसे ही पहला विकेट गिरा 17 पर, उसके बाद जो विकेटों की झड़ी सी लग गई उसको रोकने में नाकामयाब रहे अच्छे अच्छे बल्लेबाज और कोई भी अच्छी पार्टनरशिप देखने को नहीं मिली इस पारी में। आमचे मामाश्री राम पाटील साहेबांचं आगमन झालं व्यासपीठावर। एक और फुल टॉस, इस बार हवाई फायर, शानदार शॉट, 6 रन। काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये जीत शेलार। अजय मी अगोदरच उल्लेख केला होता, ये सिक्सर हालांकि बालू पाटिल के बल्ले से निकला है और देखिए कोई भी बल्लेबाज होता तो मुझे लगता है कि इस गेंद की जगह ही बाउंड्री के बाहर थी। बहुत जूसी फुल टॉस थी। स्क्वायर ऑफ द विकेट एक बड़ा छक्का देखने को मिला है। आखिरी गेंद पारी की, तेज किया, आगे निकले, हवा में खेल दिया है लॉन्ग ऑन पर, बढ़िया कैच। अंतिम गेंद पर सफलता मिलती हुई गेंदबाज प्रदीप को। तो इस तरह से ये पारी समाप्त होती हुई विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम की। टॉस हारकर पहले बल्लेबाजी की उन्होंने और केवल बनाए हैं अपने 6 ओवर्स में 57 रन। हालांकि फाइटिंग टोटल हो सकता है लेकिन गेंदबाजी और फील्डिंग बहुत अच्छी करनी होगी उनके खिलाड़ियों को। 58 का टारगेट है इस मैच को जीतने के लिए NC राइडर्स टीम के सामने। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स 58 धावांचं लक्ष ठेवलंय पिंटू पाटील अँड कंपनी विनोददादा प्रतिष्ठान या संघाने। उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। ज्याने ज्याने या स्पर्धेला सपोर्ट केला आहे त्या सर्व नागरिकांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। मित्रांनो, अनेक वर्ष आपण क्रिकेट सातत्याने पाहत आहे। 2008 पासून IPL सुरू झालं आणि प्रत्येक गावोगाव या लीग मॅचेस सुरू आहेत। पर्व दुसरा आहे भगवान स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून एक सुंदर अशी संकल्पना। गावात अनेक चांगले चांगले दिग्गज खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत, 40+ ज्युनियर सिनियर खेळाडू आहेत। तर मित्रांनो, ज्याने ज्याने सहकार्य केलेलं आहे त्या सर्व आम्ही देणगेदारांची नावं घेतो या स्पर्धेच्या माध्यमातून। मानसी श्रीनाथजी, बारकू म्हात्रे यांच्या माध्यमातून बंद पाकिट या स्पर्धेसाठी, प्रदीपजी करसंतरे यांच्या माध्यमातून आर्थिक खेळपट्टीवर वॉर्मअप नाही करायचं आहे। पिंडू थँक्यू,
थोडंसं बाजूला घ्या आपण. लाईट एली कसं आहे. सोमनाथजी सुरेश तरे गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून संपूर्ण कॅप्स देण्यात आलेल्या आहे. सागर पवार जे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्याच्या माध्यम स्पर्धेतील सर्व संपूर्ण चेंडू देण्यात आलेले आहेत. शरदजी बाळाराम म्हात्रे आणि विजय शंकरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेतील विजय भगवान झुकर स्पर्धेतील आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाचा लोगो त्या केकवर होतं. सेलिब्रेशन म्हणून केक देण्यात आला होता आणि खास करून 4 दिवस या स्पर्धेसाठी एक स्नेहल भोजन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. मुकेश मते, प्रतीक दिवेकर आणि राज तरे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानासाठी सलग टँकरची व्यवस्था पाण्याच्या माध्यमातून निलेश जाधव नाईक आणि रणजित काळूराम नाईक जे सध्या तरी नाईक केबल नेटवर्क त्यांचा संघ खेळत आहे त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला पहिल्या इनिंगमध्ये जित शेलार त्यांच्या माध्यमातून बिस्लरीचे बॉक्स देण्यात आलेले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल भोईर पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅच पटकवली त्यांच्या माध्यमातून मालिकावीर म्हणून सायकल स्पॉन्सर करण्यात आली आहे स्वर्गीय कमलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर संदीप केबल नेट यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. प्रदीप पाटील आणि संदीप पाटील. त्यानंतर नाईक केबल नेटवर्क्स रणजित नाईक यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रिन्स मूव्हीज रवी गुलवी आणि प्रथमेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सकाळी उपस्थित पाहुण्यामध्ये काजल्या बाबू बर्डे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. त्यानंतर सर्वांचे लाडके शंकर अनंता जुकर दादांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. सोनीदास गुळवी आणि ऋतिक गुळवी यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. पंकज झा यांच्या माध्यमातून देखील स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर करण्यात आली आहे. आणि भावेश जोशी यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून होम थिएटर देण्यात आलेला आहे. बॅक टू नो क्रिकेट क्षेत्ररक्षण सजवला जाईल विनोददाता प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून आणि सलामीची जोडी नाईक रायडर्स या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आणि पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात होत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा सुनील पवार यांचा आपण आवाज ऐकूया. अनेक अनेक धन्यवाद संदेश पाटील. भादुआ टेमगरपाडा प्रीमियर लीग 20-21 दुसरं पर्व आपण पाहतोय आणि या थँक्यू स्पर्धेतला थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. एक नाव राहिलं चुकून कारण की आमचे सर्वांचे लाडके आणि आमचे जवळचे मित्र अभिमन्यू तरे यांचा आम्ही स्पेशल थँक्स कारण की त्याच्या माध्यमातून एक सुंदर असा व्यासपीठ सजवण्यात आलेला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय अभिमन्यू तरे साहेबांचं. आणि त्यानंतर आमच्या व्यासपीठावर दीपक तरे साहेब यांचं आगमन झालं आहे. आपलं अधिक स्वागत आहे. रणजित नाईक साहेब देखील उपस्थित आहेत. सर्व तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक भगवान स्पोर्ट यांच्या माध्यमातून खूप छान असं देखणं आयोजन पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादोडच्या ऐतिहासिक मैदानावर भादोड टेमगरपाडा प्रीमियर लीग 20-21 हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना. निर्धारित 6 षटकामध्ये जे आव्हान ठेवलेलं आहे 58 धावाचं टार्गेट असेल. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी आदरणीय रणजित नाईक साहेब यांचा संघ NC रायडर्स या संघाला आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण प्रदीप पाटील साहेबांचा विनोददादा प्रतिष्ठान या दोन्ही संघादरम्यान ही एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे. तर सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. 58 धावाचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून इथं मात्र खेळपट्टीवर स्ट्राईकला पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय ज्ञानेश्वर आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण अमोल तरे ज्यांनी अतिशय अप्रतिम भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं आणि आता मात्र फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल यावर लक्ष असेल. पण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार की आपण प्रल्हाद नाईक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं आपण या परिसरामध्ये यावेळेस मात्र आडवटण्या फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंग ऑन रिजनकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना मात्र ज्ञानेश्वर आपलं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय. पॅक क्राऊड पाहतोय आपण. नेहमीच या मैदानावर जेव्हा जेव्हा कुठल्या पण टुर्नामेंट असतात ना क्रिकेट रसिकाचं खूप मोठं सहकार्य गोलंदाज सज्ज होताना प्रल्हाद नाईक यस्मात आडव्याटनी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. असं वाटते की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय प्रल्हाद नाईक. संदेश पाटील माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत. सुनील एक चांगली सुरुवात म्हणूया आपण प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून एक लेजंड क्रिकेटर फुटीप्लसच्या माध्यमातून खेळत आहेत कॅटेगरीमध्ये. ज्यावेळेस मात्र फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता सुने एका चांगल्या चेंडूची हाताने टप्पा पडल्यानंतर किंचित चेंडू बाहेर वळणारा होता त्यावर मात्र बीट होतोय आणि जबरदस्त सुरुवात कारण की फक्त 58 धावाचं टार्गेट आहे ते रोखण्यासाठी आणि ज्या प्रकारे गोलंदाजी आवश्यकता आहे तोच मारा करताना इथं मात्र पाहतोय आपण प्रल्हाद नाईक या गोलंदाजाला शॉर्ट थर्डमॅन
एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये यावेळेस मात्र निश्चित पंचाला इशारा करावा लागेल गुणलेखिकाला बिजी ठेवण्यासाठी. दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या 2. चमकदार सूर्याची किरण मैदानावर पाहतोय आणि चमकदार सामना पाहायला मिळेल काय या सामन्यामध्ये. यावेळेस पात्र हेलिकॉप्टर उडवलंय, अतिशय चांगला टेक ऑफ लांगोनच्या वरतून हा षटकार. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ काय सुरुवात केली आहे अमोल तरे याने आपल्या फलंदाजीमध्ये. षटकाराने आता इथे धावसंख्या देखील वेगाने वाढते. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, सोडून दिलाय चेंडूला आणि या बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक पिंटू पाटील. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे ती 8 बिनबाद. 58 धावाचं टार्गेट स्वीकारताना NC एंटरप्राइजेस NC रायडर हा संघ. सज्ज होताना प्रल्हाद नाईक. यावेळेस मात्र लॉक करायचं होतं, काय घडले पाहिजे. एक अतिशय वेगात चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. प्रश्न विचारला गेलं आणि पंचाचा बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतन. यस सुनील पवार बघितलं आपण, फलंदाची बॅट सुटली होती हातातून आणि त्यानंतर त्याने जंप देखील मारण्याचा प्रयत्न केला होता क्रीज बॉक्समध्ये आणि एक चांगला निर्णय इथे पाहायला मिळते. पाहू शकता रिप्लेमध्ये दाखवलं जातं प्रिन्स मिस यांच्या माध्यमातून. ऑफस्टमच्या बाहेर निघून षटकार मारण्याचा जो प्रयत्न केला होता खूप वेळ होता. पिंटू पाटीलला माहिती आहे इम्पॉर्टंट विकेट आणि एक चांगला डिसिजन पाहायला मिळत आहे. भव्य आयोजन केलाय स्पर्धेला बक्षीस आहे मोठ्या मानाचा. जिथे गवोही जिसमे हे गम, बक्षीस होईल त्याच्या नावाचा. संदेश पाटील, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाजी पाहिली, हा सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय एक मनात शंका निर्माण करणारा क्षण आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून. 58 धावाचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट स्वीकारताना जर पाहिला आपण 1 बाद 8 अशी धावसंख्या. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर मंगेश पवार. दुऱ्यान त्या टोकाकडनं पाहतोय आपण स्वर्गीय शामणे गॅलरी यांकडनं प्रतीक सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेले पाहूया आपण. कुठल्या प्रकारे पॉईंट नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आणि एक खेळाडू पाहतोय आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. हे 3 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी आणि बाकीचा जर विचार केला आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय. ऑनसाईडकडे लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग डीपमध्ये. प्रतीक राईटामध्ये विकेट. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण आणि फक्त एकच रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 9. VIP डायव्हर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. भादुरा टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021चा हा दुसरा दिवस. जबरदस्त आयोजन पाहतोय. सामन्याची पंच म्हणून जी जबाबदारी पार पडताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्क्वेअर लेग पंच म्हणून बाळा तरे आणि मेन पंच मिलिंद. जबरदस्त जोडी आहे. गोलंदाज सज्ज होताना परत दुऱ्यान त्या टोकाकडनं राईट द विकेट मारा करण्यासाठी. यास पात्रा पुलचा फटका हवेत आहे, कुठली चुकी नाही आहे आणि दुसऱ्या विकेटचा पतन पाहतोय. दुसरा फलंदाज बाद. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण. षटकार मारण्याचा जो प्रयत्न केला होता ज्ञानेश्वर गुलवी याने मात्र अतिशय सुंदर अशी दर्जीने झेल पाहायला मिळत आहे. विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज इथे पाहायला मिळत आहे प्रतीक बोरसे. पिंटू पाटीलला माहिती आहे अगोदरच आपण स्कोअर कमी केला आहे आणि त्यानंतर ती गोलंदाजी प्रल्हाद नाईक नंतर आता मात्र प्रतीक देखील प्रयत्न करतो विकेट्स घेण्याचा. एक चांगली सुरुवात झाली आहे सुनील पवार. आणि कौतुक करावं लागली तर मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मारा केला होता प्रल्हाद नाईक यांनी त्यानंतर मात्र प्रतीक सुद्धा एक अतिशय धमाकेदार सुरुवात करून देतोय. कारण की 58 धावा रोखायच्या आहेत आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करायची आहे तीच गोलंदाजी इथे मात्र करताना दोन्ही गोलंदाज क्रमांक 4 वर इथं मात्र प्रशांत येतोय फलंदाजी करण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकला पण सकाळपासून आज अजय घरात, त्याचबरोबर संदेशजी पाटील, गुणलेखक आदर्श शिक्षक राजू पाटील सर. सज्ज होताना गोलंदाज प्रतीक. धमाकेदार गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आतापर्यंत. यास पाहता कडक फटका
चेंडूला भिरकावतोय बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून टावरिंग षटकार. मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. कडक दे धडक हा फटका पाहायला मिळतोय आणि अजून एक षटकार पाहायला मिळते प्रशांत याच्या बॅट मधून. षटकाराने मात्र प्रशांत आपलं डावाची सुरुवात करतोय, खातं उघडतोय स्वतःचं आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 2-15. थोडासा चेंडूची लाईन चुकीची होती, डाव्या अष्टीवरून जाणारा चेंडू होता, लाईनला ओळखला आणि एक मोठा प्रहार पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून दूर असा हा षटकार. कमबॅक कशा प्रकारे करेल इथं मात्र प्रत्येक हे पायाचे वापशी करावी लागेल, कारण की जास्त धावा नाही तर रोखण्यासाठी आपल्या जवळ. थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये, ज्या प्रकारे चेंडू टाकला होता षटकार दिल्यानंतर थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय. बॅकवर्ड पॉईंट आता मात्र पॉईंटवर लॉंग लेग स्क्वेअर लेग. यास पात्र असून एक मोठा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न, पण इशारा काही पाहायचा आहे. खूप छान प्रयत्न केला होता तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जवळपास 4 धावा वाचवतोय. 2 धावाकडच्या चेंडूवर पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 17. प्रतीक सज्ज होताना परत यशमता चांगल्या लेंथवरचा चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न पण बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. सज्ज होताना गोलंदाज आक्रमण करावं लागेल इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल. यास मात्र जबरदस्त फटका पाहतोय आपण, खराब चेंडू होता आणि चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार चौकार. पाचवर टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. पाचवर टेमघरपाडा प्रीमियर लीग. काय सुरुवात केली आहे सुनील पवार फलंदाज प्रशांत याने, हे पाहू शकता ऑफस्टॉपच्या बाहेरच्या चेंडूला जाणाऱ्या चेंडूला आपण पाहताय. कोर पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील पाहायला मिळतो आणि चौकार देखील पेश होतोय. धावांची लुटमार सुरू आहे इथे. प्रत्येक बोर्डचे अगेन्स्ट आपण पाहतोय. धावा झाल्या धावफलकावर 21 धावा, एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि जिथं चांगली सुरुवात म्हणता येईल, विकेट जरी 2 गेले असतील पण जी सरासरी आहे ती सरासरी पार केलेली आहे. तर मात्र जबरदस्त फलंदाजी करताना पाहतोय आपण प्रशांत याला आणि मंगेश पवार ही जोडी आहे. जर विचार केला आपण फॉलोअप विकेट्स, पहिल्या गडी 8 या धावसंख्येवर बाद झाला होता, त्यानंतर मात्र फक्त एका धावेची पार्टनरशिप पाहायला मिळाली. दुसऱ्या विकेटसाठी 9 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद आणि आता मात्र तिसऱ्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. हीच पार्टनरशिप अजून 1 किंवा 2 षटकापर्यंत वाढवावी लागेल तरच सामना जिंकता येईल. अजून सामना जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता असेल. 9.25ची सरासरी इथं मात्र पार करावी लागेल. स्वतः गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण पेंडो पाटील. टेनिस क्रिकेट ज्यांनी खूप आपलं नाव मोठं केलं तोच पिंटू पाटील. संगणक पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता, टप्पा आपल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. सुरुवात केली आहे डॉट चेंडूने पिंटू पाटील याने. पिंटू याला माहिती आहे की 58 धावांचं लक्ष समोर विकेट घेणं खूप गरजेचं आहे. मंगेश पवार प्रयत्न करतो धावा बनवण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट पिंटू. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट करतोय. थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथं विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पिंटू पाटील कॅप्टन, ॲज अ कॅप्टन आपण पाहतोय एक चांगला लीड करतोय मॅचला आणि गोलंदाजी देखील खूप चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत 2 चेंडूवर. पिंटू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते मात्र हवं तसं बॅटवर आले नाही चेंडू. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलची मदत, धावसंख्या 22 धावा धावफलकावर. नेक टू नेक फाईट पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. विकेट जरी 2 गेले तर मात्र सध्या तरी एक चांगली भागीदारी पाहायला मिळते प्रशांत आणि मंगेश याच्या माध्यमातून. प्रशांत स्ट्राईक घेतोय, त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाले. मात्र पिंटू प्रयत्न करतो विकेट घेण्याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं वेग वाढवलं पिंटू याने. वाईड यॉर्कर चेंडूचा हा खेळ समाप्त होत आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पिंटू पाटील याच्या माध्यमातून.
जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. लेट कटरचा मारा करतोय. जर पाहिलं आपण हवेसमध्ये आउटचं स्विंग पाहायला मिळालं. येस, फलंदाजी हालचाल पाहतोय आणि त्यानुसार गोलंदाजी मात्र इथे लेंथ लाईनच्या बाहेर मिळालाय चेंडू आणि त्याच्यावर आलेला हा टावरिंग षटकार पाहायला मिळतोय. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी 3 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळल्यानंतर 4 चेंडू आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर हा षटकार येतोय. काय फलंदाजी केली जाते प्रसन्नाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पाहिलं आपण की एका चांगला शॉट पाहायला मिळालं. सरळ चेंडूला मिडविकेटच्या वरतून भिरकावतोय आणि या षटकारांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकर 28. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 30 धावेची आवश्यकता असेल. प्रशांत आणि मंगेश पवार ही जोडी आहे खेळपट्टीवर आणि चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पिंटू याला कमबॅक करणं खूप गरजेचं, विकेट घेणं खूप गरजेचं झालंय. यावेळीस हवेमध्ये टॉप एज आणि स्वतः गोलंदाज कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि प्रशांत याचा मिळालेला विकेट शेवटच्या चेंडूवर पिंटू पाटील यांना उपस्थित आगमन झालं आहे. नुकतंच आपण पाहतोय दिलीप म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. तुमच्या माहिती करता सदर मैदानाच्या आतमध्ये विनोददादा प्रतिष्ठान आणि NC रायडर्स नाईक नेटवर्क रायडर्स खेळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या धावपलकावर 28 धावा. इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. आमच्या ऑफिशियल स्कोरर राजू पाटील सांगते 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 30 धावा म्हणजे प्रति षटकामागे 10 धावा बनवायच्या तिथे. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील नवीन खेळाडू असेल. सुनील, काय वाटतंय तुला? अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. मात्र आम्ही BTPLची आतुरतेने वाट पाहत होतो. गेले 2 ते 3 महिने ग्राउंडचं काम सुरू होतं आणि मिलिंद म्हात्रे, बाळा तरे, सचिन तरे आणि योगेश तरे ही संपूर्ण कमिटी जी आहे त्याच्या माध्यमातून जो काम करण्यात आलं, तुला कसं वाटलं ॲज अ कॉमेंटर? तू अनेक स्पर्धा करत आहे, मात्र ही स्पर्धा कशी वाटली तुला? अनिकेत, कुठलंही शंका नाही माझ्या मनात. खूप छान अशी टुर्नामेंट आहे आणि जे नावं घेतले मी त्यांचं कौतुक करेन. कारण की बघा मित्रांनो, कुठलंही जर काम करायचं असेल तर एकता राहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चंद्रकांत जोशी आलाय आणि गोलंदाजीमध्ये दीपेश नाईक. आणि चंद्रकांतसाठी देखील त्यांनी शुभेच्छा आलेल्या आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचे जवळचे मित्र जयेश नाईक मॅचचा आनंदही घेत आहेत. त्याने बेस्ट ऑफ लक सांगितलं. पाहूया दीपेश नाईक कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. श्याम नाईक गॅलरी एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट दीपेश. हो, एबीडीलच्या अंदाजामध्ये पॅडलशिप करण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या चेंडूला आपण पाहतोय मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे डॉट चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू इथे दबाव वाढू शकतो. इथे सुनील पवार नाईक केबल नेटवर्क या संघावर. अनिकेत, कुठली शंका नाही आहे. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त टाकावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण टायमिंग नव्हती फटक्यामध्ये. दीपेश, हो, यावेळीस एस्टियनचा वेध घेणारा हा चेंडू होता, मात्र लेग स्टंप सोडून जातोय. एक सिंगलची मदत होईल एस्ट्राच्या मदतीने. एस्ट्राच्या घरामध्ये आतापर्यंत 2 धावा एस्ट्राच्या आहेत आणि स्कोरवर धावा जर बघितलं तर 29 धावा. निश्चित मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतो चेंडू बॅटमध्ये आणि जो संघर्ष करून कमाल आणि धमाल करेल तोच संघ सामना जिंकेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होत आहे. यावेळीस मिस टाइम झाले. हवेमध्ये चेंडू आहे की ग्राउंडच्या बाहेर जाईल. इथे झेल तर पकडली होती तिथे, मात्र ज्याचं शरीर जो आहे बाउंड्रीच्या बाहेर लँड झालंय आणि याचं कारण पंच मिलिंद म्हात्रेने हा षटकार घोषित केलाय. एक चांगला निर्णय. आपण रिप्लेमध्ये पाहूया. प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ लाईट टेलिकास्ट यांच्या माध्यमातून हा लाईट टेलिकास्ट दाखवला जात आहे. बरोबर टायमिंग झाला होता, मात्र मिस टाइम होता. हवेमध्ये भरपूर काल चेंडू होता, मात्र बॉडी बॅलन्स करू शकला नाही तिथे शतरक्षकांनी. चेंडू हा आपण पाहतोय सीमेच्या बाहेर घेऊन ही झेल पकडली होती. एक चांगला निर्णय पाहायला मिळतोय मिलिंदच्या माध्यमातून. आणि जिथं एवढंच सांगेल मी, अशी झेल तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल जर सामना जिंकत असेल. शरीराचा बॅलन्स व्यवस्थित ठेवू शकला नाही आणि एका क्षणी असं वाटलं की सहज सोपा झेल होईल, पण शेवटी मात्र हा षटकार आणि षटकाराने मात्र NC रायडर हा संघ पूर्णपणे वर्चस्व या सामन्यामध्ये जी पकड मजबूत करताना पाहतोय. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 35 धावा. इथून अजूनही आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. दीपेश नाईक कमबॅक करावा लागेल. विकेट्स घेणं खूप गरजेचं झालंय ते विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी. यावेळीस इनफिल्डच्या वरतून खेळून काढलाय. गलीमध्ये चेंडू डीप मध्ये जातो आणि चेंडूचा पाठलाग करताय, मात्र अडू शकत नाहीये. चेंडू सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार चंद्रकांत जोशी याच्या बॅट मधून. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब
आणि जिथं जवळपास आठवण झाली सेहवाग किंवा तेंडुलकर सरांची ज्या प्रकारे अपरकटचा हा फटका खेळला होता, अतिशय चांगला हा फटका होता आणि या चौकाने मात्र आता एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण. येस, अगदी चांगला उल्लेख केलाय सर. सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा प्रेक्षणीय आपण पाहतोय चौकार. आता मात्र चंदू ऑन फायर झालाय आणि जयेश नाईक यांनी आता मात्र ठरवले की या षटकारानंतर त्याला 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून कव्हर पॉइंट क्षेत्र खाली आहे. अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. पुन्हा पुढे ना चुकला कधी ना संकटात हरला कधी. आणि तिथं संदेश पाटील पहिला पण खराब चेंडू होता आणि हे चेंडूवर फक्त बॅट लावायची गरज होती आणि ती बॅट लावली. काय खाली शेतामध्ये चेंडूला पाठवलंय. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते ती 43. दीपेश अजून एक करारा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मात्र इथे चुकीचं क्षेत्रामध्ये सागर पवार याला बीट करून जाणारा अजून एक खणखणीत चौकार. लागोपाठचे 3 चौकार पाहायला मिळाले चंद्रकांत जोशी याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू. आगमन झाला आहे. गेली 30 ते 35 वर्ष आमची जी ज्याने शाखा समजली आहे, सुरेश बाळू पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झाला आहे. आपलं अधिक स्वागत आहे. अजून एक मात्र शतरक्षक आहे इथे जीत. फक्त सिंगल धाव मिळेल या चेंडूवर आणि षटक कंप्लीटचा इशारा येतोय आणि जवळजवळ 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली 48 धावा. हे आपण पाहू शकता प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून ज्या 3 चेंडूवर 3 चौकार आले होते चंद्रकांत जोशी यांच्या बॅटमधून. प्रिन्स मूव्हीज प्रत्येक खेळाडूला चमकत असताना लाईट टेलिकास्टच्या माध्यमातून. म्हणूनच तर त्यांना म्हटलं ते किंग ऑफ लाईट टेलिकास्ट. सुनील पवार जेवढेही भिवंडी तालुक्यामध्ये बाहेरचे लाईट टेलिकास्ट आलेले आहेत, मात्र जो लाईट टेलिकास्टचं काम जो आहे प्रिन्स मूव्हीज यांचं A1 क्वालिटीचं नेहमी पाहायला मिळालं आहे. आणि या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या चेंडूपासून त्याने खूप चांगला दर्जेदार काम केलं आहे या स्पर्धेमध्ये. तर 12 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. काय होईल ऐकूया आपण सुनील पवार यांना. धन्यवाद संदेश पाटील. सामना जवळपास आपण पाहतोय की आतापर्यंत एकतर्फी सामना होताना पाहतोय. ज्या प्रकारे असं वाटलं होतं 30व्या षटकापर्यंत की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल, पण चंद्रकांत क्रमांक 5 वर आला आणि एक धमाकेदार डाव साकारतोय आतापर्यंत. 1 षटकार आणि त्याचबरोबर 3 चौकार आणि एक जबरदस्त खेळी साकारतोय. 19 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 6 चेंडूचा सामना केलेला आहे. एक जबरदस्त चांगल्या लयमध्ये पाहतोय आपण. दोन्ही फलंदाज NC रायडर हा संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय. 10 धावेची आवश्यकता आहे. पिंटू राईट ऑफ द विकेट. चार्ल्स मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. जवळपास चेंडूचा पाठलाग केला होता फलंदाजांनी की काशीची किरण म्हणून नजर टाकली होती पंचाकडे, पण खूप छान चेंडूची हाताळणी पिंटू पाटील यांच्या माध्यमातून. बादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग 20-21 हा दुसरा दिवस पाहतोय आपण. सज्ज होताना पिंटू राईट ऑफ द विकेट. या स्पर्धा स्विचिटचा हा फटका पाहतोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. दमदार अजून एक प्रहार पाहायला मिळाला. हा चौकार. काय फटकेबाजी केली जाते. चंदू ऑन फायर झाला. प्रत्येकी चेंडू त्याला आता फुटबॉल दिसतोय. सुनील पवार ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी बरोबर. टेनिस बॉल त्याला फुटबॉल दिसतो. ज्या प्रकारे मनसोक्तपणे फटकेबाजी करतोय. एक जबरदस्त कामगिरी. याच पात्रा फटका चांगला आहे. खाली क्षेत्रामध्ये हवेत होता बराच वेळ प्रयत्न खूप छान, पण एका टप्प्याने चेंडू सीमा पार. अजून एक दमदार चौकार. फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. NC रायडर हा संघ विजयाकडे वाटचाल करताना एक जबरदस्त फलंदाजी इथं मात्र यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. गतीमध्ये परिवर्तन होता. धीम्या गतीचा हा फुल टॉस चेंडू सरळ यष्ट्यावर जाऊन यष्ट्यावर जातोय आणि फलंदाज बाद. यानंतर जो सामना होणार आहे, मी विनंती करेन इथं मात्र मयुरेश इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण की विनोददादा प्रतिष्ठान या संघासोबत लढत होणार आहे. मयुरेश इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये होणं सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज क्रिकेटवर माझ्यासोबत जॉईन होताना पाहतोय आपण. एक जबरदस्त समालोचक अजय गरज स्वागत आहे आपलं. फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. या चेंडूवर फिनिश करेल का सामना.
या स्वतः लेग ब्रेक चेंडू होता, पण ओळखलं आणि चेंडूला पाठवलंय. इथं मात्र 6 धावेसाठी विजयी षटकार. थँक्यू डीजे. सुनील पवार मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार कोणाला असेल आणि मी कॅप्टन्सला आवाज देईल. मयूर इंटरप्राइजेस संघ आणि विनोददादा प्रतिष्ठान संघ कॅप्टन. आणि जिथं सामनावीर नित्य संदेश पाटील सामनावीरचा किताब जातोय, ज्यांनी प्रथम गोलंदाजी करताना काय सुरेख असा मारा केला आणि 2 षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करून तब्बल 4 विकेट्स प्राप्त केल्या आणि या स्पर्धेत दुसरी विकेट हॅट्रिक सुद्धा त्यांनी पूर्ण केली आणि स्वतःची पहिली. तर सामनावीर आपण पाहतोय अमोल तरे. जाऊया आपण संदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. अभिनंदन रणजितदादा नाईक. आपला संघ विजय होते. खूप खूप अभिनंदन. नाईक रायडर्स हा संघ विजय झाला आहे. आणि सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच भादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच अमोल तरे याला देत आहोत. अमोल तरे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि दोन्ही कॅप्टन्स आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मंगेश पाटील आणि पिंटू पाटील. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय दिला जाईल या व्यासपीठावर. अमोल तरे आपण लगेच यायचं आहे कारण की टॉस देखील बाकी आहे. तर मी सर्वप्रथम विनंती करेल आमचे मामाश्री राम मामा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्थ गिफ्ट हॅम्पर जो आहे आपण तो द्यायचा आहे अमोल तरे याला. 4 विकेट्स आणि 8 धावांची एक फलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि गोलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स अमोल तरे हा गिफ्ट हॅम्पर राम मामा यांच्या शुभास्थ दिला जात आहे. त्यानंतर आमचे शिवसेना शाखा प्रमुख आपण पाहतायत मानसी सुरेश बाळू पाटील साहेब यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण अमोल तरे यांना देत आहोत, जी स्पॉन्सर केली आहे शरद म्हात्रे आणि विजयजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफीच. एक गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. आणि रणजित नाईक यांच्या माध्यमातून क्या बात आहे अमोल याच्यासाठी 500 रुपये दिले जात आहेत. थँक्यू सो मच. मी विनंती करतोय दिलीप म्हात्रे आणि त्याचबरोबर श्याम मामा राम मामा यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. दिलीपजी म्हात्रे साहेब आणि राम मामा यांच्या शुभास्ते हा टॉस होतोय. एका बाजूला मंगेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला पिंटू पाटील. मित्रांनो या स्पर्धेची स्पेशल नाणा बनवण्यात आलेला आहे. एका बाजूला आपण पाहताय ज्या स्पर्धेची ते आतुरतेने वाट पाहत होतो BTPL आणि दुसऱ्या बाजूला ऑर्गनाइज भगवान स्पोर्ट दाखवलं जात आहे. राम पाटील आमचे मामाश्री यांच्या शुभास्ते टॉस होत आहे. BTPL असा कॉल आहे आणि आला आहे भगवान स्पोर्ट. टॉस मंगेश पाटील जिंकलाय. थँक्यू सो मच रामामा. आपण बसून घ्यायचं आहे आणि दिलीपजी म्हात्रे साहेब आपण देखील व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. मंगेश पहिला सामना लॉस झालाय, मात्र या मॅचमध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. टॉस जिंकलं काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. काही बदल असेल या मॅचमध्ये? काहीच नाही, आहे तेच प्लेयर असतील. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल पिंटू पाटील यांनी कंपनी संघाला? 60-65च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघाची भरपूर शुभेच्छा. पिंटू आपण टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता पिंटू? टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं आपला? बॅटिंगच मिळाली आहे. मागच्या मॅचमध्ये थोडंसं फलंदाजांनी निराश केलं आणि गोलंदाज देखील थोडं निराश करतात. या मॅचमध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं आहे विनोददादा प्रतिष्ठान या संघाला. आणि पूर्ण तयारी या मॅचमध्ये काही चेंजेस खेळाडू पाहायला मिळतील? हो, एक चेंजेस आहे. आणि फलंदाजी करायचे किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावा. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. मित्रांनो टॉस जिंकलाय मयूर इंटरप्राइजेस संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू न क्रिकेट सज्ज होत आहेत अजय घरत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दोन्ही लॉस झालेले दोन्ही संघ आहेत. वेलकम आमचे मामाश्री विनोदजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होत आहे. व्हॉइस ऑफ किरोली अजून एक तुम्हाला गोड आवाज पुढच्या मॅचसाठी ऐकायला मिळेल. गेली अनेक वर्ष भिवंडी नव्हे ठाणा जिल्ह्यामध्ये आणि आता मात्र ठाणा जिल्ह्याच्या बाहेर देखील ज्याने पहिली स्पर्धा गोवा इथे कंप्लीट केली अजय घरत यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात या मॅचसाठी. आणि त्याच्यासोबत व्हॉइस ऑफ
ठाणे जिल्ह्यामध्ये आता मात्र त्याने आपल्या आवाजाची छाप सोडली आहे. पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. अजय घरत आणि सुनील पवार सज्ज होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस जिंकले मयूर एंटरप्राइजेस संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. थैंक यू सो मच संदेश पाटिल. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत भादवड़ टेमगरपाड़ा प्रीमियर लीग 2021 में। आपके स्क्रीन पर डीजे दीपेश जो बहुत ही ज़बरदस्त डीजे ऑपरेटर है और बहुत क्लासिक उनकी साउंड सिस्टम है। अजय मी थांबवतोय तुला कारण की क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, कारण की अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. 2 सामने आत्ता कंप्लीट झालेत आणि घड्याळामध्ये जवळजवळ 12:30 झालेला आहेत. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही संघाने. मयूर एंटरप्राइजेस आणि विनोदत्ता प्रतिष्ठान, कॅप्टन मंगेश पाटील आणि कॅप्टन पिंटू पाटील थोडंसं स्पीडअप करा आपण या मॅचसाठी. बॅक टू नाव क्रिकेट. ऐकूया पुन्हा एकदा अजय. तो खेल की शुरुआत यहाँ पर होने जा रही है। 2 अच्छी टीमों के बीच में ये मुकाबला है और ख़ास तौर पर विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान और दोनों टीमों के लिए देखा जाए तो ये लगभग करो या मरो का मैच ही माना जा सकता है, क्योंकि पहला मुकाबला दोनों भी टीमें हारी है। आज सुबह का पहला मैच मयूरेश एंटरप्राइजेस और आदर्श ग्रुप के बीच में खेला गया था। आदर्श ग्रुप ने उस मैच को जीता और पिछला मुकाबला एनसी राइडर्स ने